मंचर नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आज रात्री 10 वाजता समाप्त होईल। गेल्या 10 दिवसापासून मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात मोठी रंगत पाहायला मिळाली आहे। मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या सर्वच उमेदवारांनी ताकद लावून प्रचार केला। या प्रचारात मात्र मंचर शहरात चर्चा झाली फक्त प्राचीताई थोरात यांच्याच नावाची। सासरे संजय शेठ थोरात यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलेला अन्याय व अंतर्गत राजकारण तसेच त्यांचे केलेले निलंबन या सर्व बाबींमुळे जनसेवक संजय थोरात यांच्यावर अन्याय झाल्याची मोठी चर्चा मंचर शहरात ऐकावयास मिळाली। त्यामुळे ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे। मंचर शहरातील प्रत्येक प्रभागात जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या सुनबाई प्राचीताई आकाश थोरात यांच्याच नावाची चर्चा आहे। जनसेवक संजय भाऊ थोरात यांनी सर्वसामान्यांची गोरगरिबांची दीनदुबळ्यांची विविध प्रकारची कामे केल्याने जनतेच्या मनात स्वच्छ प्रतिमेचा चेहरा व संकटकाळात व मदतीला धावून येणारा देवदूत म्हणून संजय भाऊ थोरात यांच्याकडे पाहिले जाते। त्यामुळे संजय भाऊ म्हणजेच प्राचीताई आणि प्राचीताई म्हणजेच संजय भाऊ थोरात असं गणित मतदारांमध्ये तयार झालं आहे। प्राचीताई उच्च शिक्षित स्वच्छ प्रतिमेचा चेहरा असल्याने शहरातील सुज्ञ नागरिक प्राचीताईंच्या पाठीशी राहणार अशी ग्वाही देत आहेत। मंचर शहरातील प्रत्येक वॉर्डात चर्चा फक्त प्राचीताईंची, सोशल मीडियावर चर्चा फक्त प्राचीताईंची, घराघरात म्हणजेच प्रत्येक दुकानावर चहाच्या टपरीवर पारावर चर्चा फक्त प्राचीताईंची आणि त्यांचे चिन्ह ऑटो रिक्षाची। त्यामुळे मतदारांच्या मनात असलेली प्राचीताईंची ऑटो रिक्षा मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणांगणात सुसाट धावणार व विजयी होणार असे प्राचीताईंचे समर्थक सांगत आहेत। त्यामुळे विरोधकांनी कितीही ताकद लावली, धनशक्तीचा बरी वापर केला तरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि ही जनशक्ती म्हणजे प्राचीताईंची जनशक्ती ही सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींची असल्याची चर्चा आता मंचरमध्ये चालू असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे।